मंडळी नमस्कार. आज आपण किल्ले धारूर तहसील कार्यालयासमोर आहोत. या ठिकाणी कालपासून एक नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आमरण उपोषणासाठी त्यांच्या काय मागण्या आहेत आणि किल्ले धारूर तहसील कार्यालयासमोर ते उपोषण करत आहेत. काय नाव आपलं? माझं नाव अंगद सोपनराव डापकर, राहणार गांजपूर, तालुका धारूर. कुठल्या मागणी संदर्भात आपण या ठिकाणी आज उपोषण करत आहात? साहेब, माझ्या गावामध्ये जे पीटीआरचं रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारचं दानपत्र खरेदी खत नसताना ग्रामसेवकांनी आमच्या गावातील जी चार श्रीमंत माणसं आहेत आणि त्यांच्याशी संगनमत करून त्यांचे पीटीआर मध्ये खडाखोड करून पीटीआर फार मोठा वाढवलेला आहे. त्या जे 14/23चा पीटीआर आहे तिथं 14/100चा पीटीआर केला आणि त्या शेजारची माझी जमीन आहे ती जमीन हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कधीपासूनचा हे जो प्रकार केला, कुठल्या वर्षामध्ये केला आणि कधी केला? हे प्रकार केला त्याला 2 वर्ष झालेले आहेत. त्यांच्या 2 वर्षाच्या पूर्वीच्या माझ्याकडे त्यांच्या नकला आहेत, तर त्या नकलावर खडाखोड नाही. आणि 2 वर्षाच्या नंतर त्यांनी काय केलं, खडाखोड केली. खडाखोड केलेली मला माहीत झाल्यावर त्या पण माझ्याकडे नकला आहेत. 2001-2च्या पण माझ्याकडे जुन्या रजिस्टरच्या नकला आहेत, त्याच्यावर पण खडाखोड नाही. आपल्याला कधी कळालं? मला कळालं त्याला त्यांनी पीटीआरच्या मध्ये खडाखोड केल्यावर 15 दिवसाला कळालं. त्यानंतर लगेच मला कळायला दुसऱ्याच दिवशी मी ग्रामपंचायतकडे तसं तक्रार दिली. ग्रामपंचायतनं 1 महिन्यापर्यंत माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यांनी घेत नाहीत म्हणून मी लगेच तिथून पुढे 1 महिन्याला पंचायत समितीकडे तक्रार केली. पंचायत समितीने तक्रार घेतली नाही, त्यामुळे मग मी तहसीलला आणि जिल्हा परिषदला सुद्धा तक्रार केली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, पंचायत समितीनं ज्यावेळेस जिल्हा परिषदचं पत्र आणि तहसीलचं पत्र पंचायत समितीला आलं त्यावेळेस त्यांनी चौकशी केली. त्या चौकशी अहवालामध्ये पीटीआर मध्ये खडाखोड केली असं पूर्ण निष्पन्न पण झालेलं आहे. आणि जसं आहे तसा मूळ रेकॉर्ड प्रमाणे दुरुस्त करा अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी मला चौकशी अहवाल दिलेला आहे. आपली आज काय मागणी घेऊन आज या ठिकाणी? माझी मागणी आहे की त्यांनी त्यांच्या चौकशी अहवालानुसार पीटीआर दुरुस्त करावा व सरकारी रजिस्टरमध्ये खडाखोड केल्याबद्दल जे संबंधित लोक व जे ग्रामसेवक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आपण काल या ठिकाणी उपोषणाला बसला, आज 14 तारीख आहे, दुसरा दिवस उपोषणाचा. तर प्रशासनाकडून काय दखल घेण्यात आली आपली? प्रशासन काय नाही, फक्त आम्ही करतो आणि तुम्ही उपोषण मागे घ्या, आमची कारवाई चालू आहे, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आपला पत्र व्यवहार काय वगैरे काय मला पत्र वगैरे दिलेलं नाही, तहसीलनं बी दिलेलं नाही. तहसीलनं फक्त की तुम्ही इथं उपोषणाला बसलात ह्याचं आम्हाला तिकडे कळवायलो हे माहिती स्तवचं एक पत्र दिलेलं आहे, पण कार्यवाहीचं पत्र काहीच नाही. आपली जी मागणी आहे यावर जर कारवाई नाही तर पुढील आपलं काय पावलं असेल? मी उठणारच नाही उपोषणाचं. मी उपोषण मरेपर्यंत उपोषण करणार आहे, कारण माझी मागणी रास्त आहे. जर असं जर समजा महसूलमध्ये वाढविता येत असेल तर रजिस्ट्री ऑफिसची किंमत काय, ज्याला की दस्तावेजाची किंमत काय, दस्तावेज कुठला नसताना, बॉन्ड नसताना, कुठलं ज्याला काय म्हणतात ते शपथपत्र नसताना किंवा जी नोटरी नसताना, कुणाचं खरेदी खत नसताना जर असं वाढवता आलं तर मग रजिस्ट्री करायची गरजच काय? अशी माणसं गोरगरिबाच्या जमीन हडप करून टाकतील सगळ्या. ह्याच्यामुळं मी उठणारच नाही. आता उपोषण जे चालू केलं आहे, मी अन्न पाणी कसलंच घेणार नाही आणि माझी मागणी रास्त आहे. ती माझी मागणी मला न्याय मिळेपर्यंत मी आता इथून हलणार नाही. काय त्रास आहे आपल्याला? त्रास सध्या तरी नाही, पण आता मला गोळी चालू आहे त्यामुळे आता त्रास, कालपासून मी बसलोय, आता मला त्रास जाणवायला लागलाय थोडाफार. अंगद सोपन डापकर राहणार गांजपूर येथील आहेत आणि यांच्या जी काही नक्कल आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार करण्याचं त्यांना दिसून आलं. गेल्या 1.5-2 वर्षापासून ते या ठिकाणी पाठपुरावा करतात, मात्र शासनाकडून कुठलाही त्यांना न्याय न मिळाल्यामुळे आज ते तहसील कार्यालय पुढे समोर दिनांक 13 जानेवारीपासून या ठिकाणी उपोषण करत आहेत. उपोषणाचा दुसरा दिवस असून त्यांच्या प्रकृतीमध्येही बिघाड झाला असून या ठिकाणी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. गौरधन बडे, SP लाईव्ह मराठी, धारूर, बीड.